Hello everyone. In this video, we discuss theory of metal and indicator means metallochromic indicator. आपण इथे theory बघणार आहोत. Success of EDTA titration depends upon the precise determination of endpoint. आता EDTA titration असू दे किंवा कोणतंही titration असू दे, त्या titrationचा सक्सेस कधी असतो? जेव्हा आपण प्रिसाइजली एंड पॉइंट डिटरमाइन करतो. आपण ॲक्युरेट एंड पॉइंट डिटरमाइन करतो. प्रिसाइज एंड पॉइंट डिटरमाइन करतो. हे कोणत्याही मेटलाईन इंडिकेटरचं किंवा कोणत्याही इंडिकेटरचं किंवा कोणत्याही टायट्रीमेट्रिक मेथडचं सक्सेस आहे. आता हे जे मेटलाईन इंडिकेटर आहे, मेटलोक्रोमिक इंडिकेटर, त्याची थेअरी बघत असताना आपण 2 पार्ट बघणार आहोत. आता शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर इथे काय होतं, जेव्हा आपण इंडिकेटर आपल्या कोनिकल फ्लास्कमध्ये ज्यामध्ये मेटलाईन सोल्युशन आहे त्यामध्ये आपण ॲड करतो, तेव्हा ॲक्च्युअल काय होतं आणि EDTA ॲड केल्यावर काय होतं हे आधी आपण थोडं बघूया. शॉर्टमध्ये बघू. ही थेअरी टायट्रीमेट्रिक मेथड, EDTA टायट्रेशन, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशनच्या वेळी तुम्हाला कुठे ना कुठेतरी प्रॅक्टिकलला झालेली आहे. आपण काय करतो, कोनिकल फ्लास्कमध्ये मेटलाईन सोल्युशन घेतो. त्यामध्ये बफर pH 10 ॲड करतो आणि त्यानंतर EBT, इरिओक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर आपण ॲड करतो. आता आपण EBTचं एक्झाम्पल बघू. आता हा इरिओक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर ॲड केल्यावर काय होतं, सुरुवातीला पहिल्या स्टेजला मेटल आणि इंडिकेटर ह्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स तयार होतो. आता आपण जेव्हा EBT आणि मेटलचा कॉम्प्लेक्स बघितला तर EBT हा मूळ ब्लू कलरचा असतो, पण जेव्हा तो मेटल आयन बरोबर pH 10 ह्या बेसिक सोल्युशनमध्ये रिॲक्ट होतो मेटल आयन बरोबर, तेव्हा मेटल इंडिकेटर कॉम्प्लेक्स तयार होतो, तो वाईन रेड कलरचा असतो. त्यानंतर सेकंड स्टेजला काय होतं, आपण EDTA ॲड करतो. EDTA हा मेटल आयन बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो, जो इंडिकेटर बरोबर आधीच बाउंडेड आहे. आणि इथे ह्या केसमध्ये मेटल आणि इंडिकेटरचा जो कॉम्प्लेक्स आहे, हा वीक तो मेटल आणि EDTA कॉम्प्लेक्सपेक्षा. त्यामुळे EDTA हा मेटल आणि इंडिकेटर बॉन्ड इझिली ब्रेक करतो. कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड इझिली ब्रेक करतो आणि मेटल EDTA कॉम्प्लेक्स तयार होतो आणि EBT म्हणजे इंडिकेटर फ्री होतो. आता EBTच्या केसमध्ये सोल्युशन सुरुवातीला वाईन रेड कलरचं आहे, इंडिकेटर बरोबर कॉम्प्लेक्स तयार झाल्यामुळे, आणि EBTचा मूळ कलर हा ब्ल्यू आहे. ज्यावेळी EDTA आपण ॲड करतो, तेव्हा मेटल इंडिकेटर कॉम्प्लेक्स ब्रेक होतो, वाईन रेड कलरचा कॉम्प्लेक्स ब्रेक होतो, मेटल EDTA कॉम्प्लेक्स तयार होतो आणि EBT फ्री होतो. आणि हा फ्री झालेला EBT हा ब्लू कलरचा असल्यामुळे आपल्याला एंड पॉइंट वाईन रेड टू ब्ल्यू मिळतो. म्हणजे ह्या कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशनमध्ये मेटल इंडिकेटर जेव्हा आपण मेटलोक्रोमिक इंडिकेटर टाकतो किंवा मेटलाईन इंडिकेटर टाकतो, तेव्हा 2 स्टेज असतात. पहिली स्टेज काय, व्हेन इंडिकेटर इज ॲडेड टू दॅट ऑफ द मेटलाईन सोल्युशन. आता आपण इंडिकेटर ॲड केल्यावर काय होतं, व्हेन मेटलाईन इंडिकेटर इज ॲडेड टू द सोल्युशन ऑफ मेटल, अ कॉम्प्लेक्स ऑफ मेटल इंडिकेटर इज फॉर्म. This imparts a definite color to the solution which is different from color of free indicator. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण मेटलाईन इंडिकेटर हा सोल्युशनमध्ये ॲड करतो, ॲनालायटिकल सोल्युशनमध्ये आपण ॲड करतो, तेव्हा एका ठराविक pHला तेव्हा मेटल इंडिकेटर कॉम्प्लेक्स तयार होतो आणि ह्या कॉम्प्लेक्सचा कलर हा फ्री इंडिकेटरपेक्षा वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल आपण EBTचं बघितलं, EBTचा कलर ब्ल्यू आहे, पण तो जेव्हा आपण टायट्रेशनसाठी वापरतो तेव्हा तो मेटल इंडिकेटर कॉम्प्लेक्स तयार करून वाईन रेड कलरचा कॉम्प्लेक्स तयार करतो. आता इथे तुम्हाला रिॲक्शन पण दिलेली आहे आणि लॉ ऑफ मास सेक्शन आपण त्याच्यावर वापरलं की आपल्याला जो कॉन्स्टंट इंडिकेटर कॉन्स्टंट आहे तो सुद्धा इथे आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतोय. आता सेकंड केसमध्ये काय आहे, व्हेन EDTA इज ॲडेड टू मेटलाईन सोल्युशन. आता EDTA ॲड केल्यावर काय होतं, इनिशियली EDTA फॉर्म्स कॉम्प्लेक्स विथ फ्री मेटल आयन अवेलेबल इन सोल्युशन. सुरुवातीला EDTA काय करतो, जे कोनिकल फ्लास्कमध्ये फ्री मेटल आयन आहेत, आपण इंडिकेटर हा एकदम कमी प्रमाणात टाकणार आहोत. त्यामुळे सुरुवातीला EDTA हा जे फ्री मेटल आयन आपल्या कोनिकल फ्लास्कमध्ये आहेत त्यांच्याबरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो. त्यानंतर काय होतं, द रिॲक्शन विल प्रोसीड इफ मेटल इंडिकेटर कॉम्प्लेक्स इज लेस स्टेबल दॅन द मेटल EDTA कॉम्प्लेक्स. आणि रिॲक्शन अशीच पुढे जाते जर मेटल इंडिकेटर कॉम्प्लेक्स हा लेस स्टेबल असेल मेटल EDTA पेक्षा, आणि जनरली तो असतोच. आणि मग काय होतं,
मेटल इंडिकेटर कॉम्प्लेक्स आहे हा ईडीटी ब्रेक करतो आणि मेटल ईडीटी कॉम्प्लेक्स तयार होतो आणि इंडिकेटर फ्री होतो. आता इथे ती रिॲक्शन तुम्हाला डिस्प्लेवर दिसतेच आहे. द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ मेटल इंडिकेटर कॉम्प्लेक्स इज व्हेरी लो and free metal ion first get complex with EDT. Finally, metal ion is displaced from its indicator complex and form complex with EDT, liberating free indicator. मगाशी सांगितल्याप्रमाणे जो मेटल इंडिकेटर कॉम्प्लेक्स आहे ईडीटी तो ब्रेक करतो आणि इंडिकेटरला रिप्लेस करतो, डिस्प्लेस करतो, सबस्टिट्यूट करतो आणि मेटल ईडीटी कॉम्प्लेक्स तयार होतो आणि इंडिकेटर फ्री होतो. Hence the color change at the end point is that of the metal indicator complex to original color of metal indicator. त्यामुळे एंड पॉइंटच्या इथे काय होतं, जो मेटल इंडिकेटर कॉम्प्लेक्सचा कलर आहे तो चेंज होऊन ओरिजिनल इंडिकेटरचा कलर सोल्युशनला येतो. म्हणजे ईबीटीच्या केसमध्ये वाईन रेडचा आपल्याला ब्ल्यू कलर बघायला मिळतो. आता हे झाली थेरी. थेरी सिंपल आहे. हे आपण दरवेळी टायट्रेशन जी वेगवेगळी टायट्रेशन आपण ईडीटी बरोबर केलेली आहेत त्यामध्ये थेरी तुमची झालेली आहे. इन शॉर्ट काय, सुरुवातीला आपण इंडिकेटर टाकल्यामुळे इंडिकेटर हा मेटल आयन जे सोल्युशनमध्ये आहे ते ठराविक बफर पीएच, आपण बफर सोल्युशन पण ऍड करतो त्यामुळे ठराविक पीएचला तो इंडिकेटर मेटल आयन बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो आणि हा कॉम्प्लेक्स काही ठराविक रंगाचा असतो आणि जेव्हा ईडीटी आपण ऍड करतो तेव्हा हा कॉम्प्लेक्स ब्रेक होतो आणि मेटल ईडीटी कॉम्प्लेक्स तयार होतो आणि जो इंडिकेटर आहे तो फ्री होतो आणि फ्री इंडिकेटरचा कलर वेगळा असल्यामुळे इथे आपल्याला कलर चेंज बघायला मिळतो. हे सिंपल बेसिक, ही सिंपल थेरी मेटल आयन इंडिकेटरची आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मेटल आयन इंडिकेटरची एक्झाम्पल बघणार आहोत. एक इडिओक्रोम ब्लॅक टी आहे आणि एक म्युरेक्साइड इंडिकेटर आहे. या दोघांची आपण थेरी आपण इथे डिस्कस करणार आहोत. आता आपण इथे थांबूया. थँक्यू.